विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डेसिमल फ्रॅक्शनच्या आजच्या या भागामध्ये आपण काही प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग डेसिमल फ्रॅक्शन्स इन असेंडिंग ऑर्डर यूजिंग द साइन. असेंडिंग ऑर्डरचं साईन दिलं आहे आणि खालील जी काही डेसिमल फ्रॅक्शन आहेत त्याला आपल्याला असेंडिंग ऑर्डरनं मांडायला सांगितलं आहे. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे 0.3, 0.42 आणि 0.024. याला आपल्याला असेंडिंग ऑर्डरनं मांडायचं आहे. तर यासाठी पहिल्यांदा एक काम करूयात, त्याला लाईक डेसिमलमध्ये कन्वर्ट करूयात. सगळ्यात जास्त डेसिमल प्लेसेस या ठिकाणी आहेत बघा, 1, 2, 3. 0.024मध्ये 3 डेसिमल प्लेस आहे. तर सगळ्यांना 3 डेसिमल प्लेस करून घ्या. 0.3च्या पुढं 2 झिरो, एक्स्ट्रीम राईटला 2 झिरो टाका, म्हणजे हा 3 डेसिमल प्लेस झाला. 0.42मध्ये सुद्धा 1 झिरो वाढवा, म्हणजे तो 3 डेसिमल प्लेस झाला. आपण सुरुवातीला कन्सेप्ट पाहत असताना मी सांगितलेलं आहे की डेसिमल फ्रॅक्शनमध्ये जो काही डेसिमल पार्ट आहे याच्या एक्स्ट्रीम राईटला आपण कितीही झिरो वाढवले तरी त्याची व्हॅल्यू काही बदलत नाही. आता 0.300, 0.420 आणि 0.024, आता याला तुम्हाला कम्पेअर करता येईल आणि त्याच्यामध्ये जो अगदी सगळ्यात लहान आहे त्याला अगोदर घेता येईल. सगळ्यात लहान कोणता आहे? मग 0.024 हा सुरुवातीला येईल. त्यानंतर कोणता येईल? 0.300 हा त्यानंतर येईल आणि त्याच्यापुढं 0.420 येईल. अगदी लाईक डेसिमल झाल्यानंतर तुम्ही बघा ना, हा झाला 24, हा झाला 300, हा झाला 420. म्हणजे या अर्थानं जर बघितलं तर 24 आधी येईल आणि मग आम्हाला मांडता येईल जो मूळ क्वेश्चन होता आपला, 0.024 इज लेस दॅन 0.3 आणि 0.3 इज लेस दॅन 0.42. लक्षात आलं हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघा, 0.06, 0.21 आणि 0.6. याही ठिकाणी त्याच पद्धतीने करा, त्याला लाईक डेसिमल करून घ्या. सगळ्यात जास्त डेसिमल पॉईंट 2 आहे, 2 डेसिमल प्लेसेस आहेत. 0.06मध्ये तर 2 डेसिमल प्लेसेस आहेत, इथंही आहे. 0.6ला काय लिहा? 0.60. एक्स्ट्रीम राईटला 1 झिरो वाढवलं मी डेसिमल पार्टमध्ये. बघा, मग सगळ्यात लहान डेसिमल कोणता आला? 0.06, त्यानंतर 0.21 आणि त्यानंतर 0.60. बरोबर. लाईक डेसिमल झाल्यानंतर आपोआप तुम्हाला तुलना करता येते बघा. आणि मग जे काही मूळ फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये लिहून टाका, 0.06 इज लेस दॅन 0.21 इज लेस दॅन 0.6. 3 नंबरचे एक्झाम्पल आहे 10.5, 1.05, 0.505 आणि 0.105. याला असेंडिंग ऑर्डरनं मांडायचे. काय करावं लागेल? पहिल्यांदा लाईक डेसिमल करून घ्या. किती डेसिमल प्लेसेस करावे लागतील सगळ्यांचे? 3 डेसिमल प्लेसेस, कारण या ठिकाणी 3 डेसिमल प्लेस आहे. 105मध्ये 3 डेसिमल प्लेस आहे. आता 10.5ला काय लिहायचं आहे? 10.500. एक्स्ट्रीम राईटला 2 झिरो रेज केले. 1.05ला 1.050. 0.505ला काही बदलायची गरज नाही. 0.105ला काही बदलायची गरज. पहिल्या स्टेपमध्ये आपण सगळ्यांचे जे डेसिमल प्लेसेस आहेत ते 3 करून घेतले, 3 डेसिमल प्लेस करून घेतले. आता यू कॅन कम्पेअर इट. आता त्याचं तुलना करून तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मांडता येईल. आता याच्यामध्ये सगळ्यात लहान कोणता आहे? आता याच्यामध्ये तर हा जो काही होल नंबर पार्ट आहे 10 आहे, इथं 1 आहे. आता होल नंबर पार्ट नसणारे 0.0 हे दोन्ही आहेत. याच्यामध्ये लहान कोणतं आहे? 0.105. त्याला सुरुवातीला घ्या. त्याच्यापेक्षा मोठा आहे 0.505, त्याच्यापेक्षा मोठा आहे 1.050. या ठिकाणी होल नंबर पार्टची तुलना करा. 10 आणि 1 लहान आहे म्हणून ते आधी घेतलं आणि सगळ्यात मोठा झाला 10.500, कारण त्याच्यात होल नंबर पार्ट किती आहे? तर 10 आहे. आता जो मूळ फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये त्याला लिहून घ्या, 0.105 इज लेस दॅन 0.505 इज लेस दॅन 1.05 इज लेस दॅन 10.5. शेवटच्या याच्यामध्ये मी काय करतोय, जो मूळ फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये त्याला लिहितो. या पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहण्याचा प्रयत्न केला आहे? जे काही डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत त्याला असेंडिंग ऑर्डरनं मांडण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं आहे? त्याला लाईक डेसिमल करावं लागतं आहे आणि त्यानंतर आपण त्याचं कंपॅरिझन करून जो सगळ्यात लहान आहे तो सुरुवातीला, त्याच्यापेक्षा मोठा अशी रचना करून त्याला असेंडिंग ऑर्डरनं आपल्याला मांडता येतं. दुसरा क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग डेसिमल्स इन डिसेंडिंग ऑर्डर यूजिंग द साइन. डिसेंडिंग ऑर्डरचं साईन आहे, तसंच क्वेश्चन आहे, फक्त आता या ठिकाणी सगळ्यात लहान घेण्याच्या ऐवजी आता तुम्हाला सुरुवातीला काय घ्यावं लागेल? सगळ्यात मोठा. बघा, नंबर 1 0.78, 0.7, 0.87 आणि 0.0078.
डेसिमल प्लेसेस सगळ्यात जास्तच्या 4 आहेत बघा. 0.0078 सगळीकडे 4 डेसिमल प्लेस करून टाका. 0.78 आहे ते एक्स्ट्रीम राईटला 2 झिरो वाढवा. 0.7 आहे तर 3 झिरो ॲड करा एक्स्ट्रीम राईटला डेसिमल पार्टमध्ये. 0.700, 0.8700 आणि 0.0078. ही स्टेप लक्षात आली आहे का? आता या 0.87 मध्ये 2 झिरो वाढवले का? आपल्याला डेसिमल प्लेस सगळ्यांचे किती करायचे तर 4 करायचे. आता सगळ्यात बिगेस्ट कोणता आहे बघा, सगळ्यात मोठा डेसिमल फ्रॅक्शन कोणता आहे? हा येईल 0.8700 सगळ्यात मोठं झाले की इथं आला 0.8700. त्याच्यापेक्षा 7800 म्हणजे हा 0.7800. त्याच्यापेक्षाला 0.7000 म्हणजे 7000 आणि त्याच्यापेक्षाला 0.0078 म्हणजे 78. म्हणजे आपल्याला मूळ फॉर्ममध्ये लिहायचं 0.87 इज ग्रेटर दॅन 0.78 इज ग्रेटर दॅन 0.7 इज ग्रेटर दॅन 0.0078. ठीक आहे, तुमच्या हे लक्षात आलंच असेल. आता दुसरं एक्झाम्पल 2.22, 22.2, 222 आणि 0.222. आता काय करायचं पहिल्यांदा, डेसिमल प्लेस सगळ्यात जास्त या शेवटच्या ह्याच्यामध्ये आहेत बघा. 3 डेसिमल प्लेसेस आहेत. तुम्हाला प्रत्येकाचे डेसिमल प्लेस किती करावे लागते तर 3 डेसिमल प्लेस करावे लागते. करून घ्या. 2.22 काय लिहा त्याच्याऐवजी 2.220. 22.2 याच्याऐवजी खाली काय लिहा 22.200. 222 हा होल नंबर पार्ट आहे, त्याच्यामध्ये डेसिमल पार्टच नाही. मग पॉईंट देऊन 3 झिरो वाढवा आणि शेवटचा जो आहे 0.222. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता आला? होल नंबर पार्ट. याच्यात सगळं होल नंबर पार्ट मोठा आहे. इथं 2 आहे, इथं 22 आहे. 222 ही सुरुवातीला घ्या. 222.000 इज ग्रेटर दॅन, त्यानंतर आला 22.200 इज ग्रेटर दॅन 2.2220 ही इज ग्रेटर दॅन 0.222. आता काय करा, हे जे एक्स्ट्रीम राईटचे झिरो आपण वाढवलेले आहेत ते काढून टाका. म्हणजे कसं आलं 222 इज ग्रेटर दॅन 22.2 इज ग्रेटर दॅन 2.22 इज ग्रेटर दॅन 0.222. लक्षात आलं का? तुम्हाला असेंडिंग करायचं असू द्यात नाहीतर डिसेंडिंग ऑर्डर मांडायचं असू द्या, त्याला पहिल्यांदा लाईक डेसिमल करा आणि नंतर मग त्यांची तुलना करून त्या पद्धतीने मांडून घ्या. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा 3 नंबरचं. ॲड द फॉलोइंग. काय दिलं आहे? 18.08, 8.7 आणि 2.009 याचं तुम्हाला ॲडिशन करायचं. पहिल्यांदा याही ठिकाणी काय करा, त्याला लाईक डेसिमल मांडून घ्या. सगळ्यात जास्त डेसिमल प्लेस किती आहेत? 0.009. 3 डेसिमल प्लेसेस आहेत आणि म्हणून लिहा 18.08ला काय लिहा 18.080. 8.7ला 8.700 आणि 2.009ला बदलायची गरज नाही. हे बाजूला मांडून घ्या एका खाली. मग 18.080, 8.700, 2.009 डेसिमल पॉईंट जो आहे बरोबर एका खाली एक आला आहे. आणि त्याच्यानंतर सगळीकडे काय 3 डेसिमल प्लेसेस आहेत. आता बरोबर ॲडिशन करायला सोपं जाईल तुम्हाला. त्याची ॲडिशन जर तुम्ही केली तर ती किती येईल? 28.789. आता मी ॲडिशन काही सांगत बसत नाही आहे, फक्त डेसिमल प्लेसची ॲडिशन करण्यासाठी पहिल्यांदा काय करणं अपेक्षित आहे? त्याला लाईक डेसिमल करणं अपेक्षित आहे. दुसरं एक्झाम्पल आहे 8.8 प्लस 11.08 प्लस 21.412. काय करावं लागेल? डेसिमल प्लेस शेवटी जास्त आहेत बघा 0.412. 3 डेसिमल प्लेसेस आहेत, सगळीकडं 3 डेसिमल प्लेस करून टाका. म्हणजेच त्याला लाईक डेसिमल करा असं आपण म्हणूया. 8.8ला 8.800, 11.08ला 11.080 आणि ह्यात काही बदल करण्याची गरज नाही. 21.412 बाजूला लिहून घ्या. 8.800, 11.080 आणि 21.412 त्याची ॲडिशन करून टाका. 2, 8 + 1 9, 8 and 4 12, 1 कॅरी. या पद्धतीने किती येईल ॲडिशन? 41.292. त्याच पद्धतीने हे 3 नंबरचे एक्झाम्पल थोडंसं जरा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ओके. काय दिलं आहे त्यांनी? 0.759, 0.04, 0.4, 89.47 आणि 42. 42 मध्ये काही डेसिमल पार्ट नाही आहे. सगळ्यात जास्त डेसिमल प्लेस कुठं आहेत? सुरुवातीला. म्हणजे 3 डेसिमल प्लेसेस आहेत. सगळ्या डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 3 डेसिमल प्लेसेस करून टाका. 0.759 याला 0.04ला काय करा 0.040, यालाही 0.400, याला 89 आणि त्याची ॲडिशन जर तुम्ही केली एका खाली एक मांडून तर ती तुम्हाला किती मिळेल? 132.669 एवढी मिळेल. यात फक्त एकच आहे, त्याला लाईक डेसिमल करणं आणि बरोबर एका खाली एक या ठिकाणी मांडून घेतलंय बघा. त्या पद्धतीने तुम्ही मांडलं तर निश्चित त्याची बेरीज तुम्हाला
त्या पद्धतीने घेता येईल. खाली सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल टाकलेत मी. 0.4 मायनस 0.06. आता इथं काय केलं आहे मी, ह्याचं डेसिमल प्लेस 2 आहे आणि याचं 1च आहे. ते सारखे डेसिमल प्लेस करून घ्या. 0.4ला लिहा 0.40 आणि 0.06 तसंच ठेवा. एकाखाली एक मांडले तर तुम्हाला करून घेता येईल. 4ला 3 करा, 0ला 10 करा, 10मधनं 6 गेले 4, 3मधनं 0 3 आणि म्हणून ॲन्सर आलं 0.34. त्याच पद्धतीनं 0.5 मायनस 0.25. इथं 1 डेसिमल प्लेस आहे, इथं 2 डेसिमल प्लेस आहे. सारखे करून टाका ना. 0.5ला काय लिहा 0.50 मायनस 0.25. बघा एकाखाली एक मांडलं तर 0.25 ॲन्सर तुमचं येईल. आणि शेवटचं जे एक्झाम्पल आहे 10.08 मायनस 8.108. या ठिकाणी पहिल्या जो काही फ्रॅक्शन आहे त्यात 2 डेसिमल प्लेस आहेत आणि पुढं 3 डेसिमल लाईक डेसिमल करून टाका. आणि म्हणून 10.08ला काय लिहा 10.080 मायनस 8.108. याला जर व्यवस्थित मांडून तुम्ही घेतलं तर 8ला काय करा 7, 0ला 10, 10मधनं 8 2, 7 मायनस 0 7, 1ला 0 करा, याला 9 आणि याला 10, 10मधनं 1 गेली 9, 9मधनं 8 गेली 1, 1.972. या ठिकाणी जे काही एक्झाम्पल डेसिमल फ्रॅक्शनच्या संदर्भातले आहेत. असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन याबद्दलची चर्चा आत्ताच्या या तासिकेमध्ये आपण केली. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.